मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत लातूरपासून जवळच असलेल्या ममदापूर शिवारामध्ये. ममदापूर शिवारामध्ये एका तरुण शेतकऱ्याने आगळावेगळा शेतीमध्ये प्रयोग केलेला आहे. लाल मिरची लावून त्यांनी भरघोस उत्पादन केलेले आहे. या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे ऋतुराज मिरकले. ऋतुराज मिरकले यांनी आपल्या शेतीमध्ये कशा पद्धतीने प्रयोग केलेला आहे हे दाखवण्यासाठी आज आमची माध्यमची टीम मुद्दामून त्यांच्या ममदापूर शिवारामध्ये आलेली आहे आणि त्यांनी आगळावेगळा प्रयोग कसे केलेला आहे हे दाखवण्यासाठी आम्ही त्यांच्या शेतामध्ये आज आलेलो आहोत. चला तर आज पाहूया ऋतुराज मिरकले यांनी आपल्या शेतामध्ये केलेल्या आगळ्यावेगळ्या प्रयोगासंदर्भामध्ये आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. मगाशी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आम्ही जी आपल्याशी बातचीत केली होती ते हे तरुण शेतकरी आहेत ऋतुराज मिरकले. ऋतुराज नमस्कार, माध्यम टीममध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आपलं शिक्षण कुठपर्यंत झाले? BBA ग्रॅज्युएशन झाले माझं पूर्ण. अच्छा, मग पदवीधर असून सुद्धा तुम्ही शेतीकडे कसं काय वळाल? आवड होती, मला एक प्रकारची छंद होता काहीतरी आधुनिक करावं आपण. आता आपल्याला बेरोजगारीचा खूप प्रश्न पडला आहे मोठा, म्हणून आपण काहीतरी आधुनिक करावं हे शेतात माझा मोठा प्रश्न होता. त्यामुळे मी आता तुम्हाला किती ममदापूरमध्ये किती एकर शेती आहे? टोटल इथे 35 एकर शेती आहे. अच्छा, मग ही बागायती शेती आहे, कमी म्हणजे दुष्काळी भाग आहे हा सगळा? नाही, लातूर जिल्हा हा पूर्ण दुष्काळीच भाग आहे. इथे फक्त हिवाळी हंगाम पाण्याचा सोर्स आहे लातूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे हिवाळ भरण म्हणतात. हिवाळ भरणच आहे. अच्छा, मग ह्याच्यामध्ये कुठले तुमच्या 35 एकर शेतामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे पीक घेतात? आम्ही मिरची, टोमॅटो, टरबूज या प्रकारच्या अशा जातीमध्ये घेतो बागायतमध्ये. आणि सोयाबीन, हरभरा, ज्वारी, गहू यासारखे पीक घेतो. अच्छा, मग आता हे तुम्ही मिरचीची लागवड केलेली आहे, किती एकर शेतामध्ये केली आपण? आता टोटल मी मिरची 6 एकरमध्ये लागवड केलेली आहे. अच्छा, तर एका एकरमध्ये तुम्हाला किती उत्पादन मिळतं? एका एकरमध्ये माझं उत्पादन जवळपास 18 ते 20 क्विंटलच्या दरम्यान जात आहे सध्या. म्हणजे सध्या तोडणी चालू आहे, वजन घेऊन जात आहेत व्यापारी पण. तर 18 ते 20 क्विंटलच्या जवळपास जात आहे एकरमध्ये. तर ह्या 18 ते 20 क्विंटल तुमच्या मिरचीला काय भाव मिळतोय? 295 रुपये किलो हा प्रतिदर कंपनीने दिलेला आहे. तो करार पद्धतीनेच केलेला आहे ओमनी ॲक्टिव्ह नावाच्या कंपनीसोबत. अच्छा, कुठली कंपनी ती? बेंगलोरची आहे. ओमनी ॲक्टिव्ह नावाची कंपनीसोबत करार केलेला आहे आपला. बरं, तर कशा पद्धतीने मिरची म्हणतात, त्याला काय नाव आहे? ह्याला पॅप्रिका नावाची मिरची आहे ही. ती मेडिकल यूजसाठी चलती. बरं, याचा यूज आपला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ह्याची खूप डिमांड आहे. आपल्या भारतामध्ये ह्याचा अजून उपयोग आलेला नाही. बरं, अच्छा, मग हे आपल्या काय ही जी मिरची आहे त्या मराठवाड्यामध्ये तुमच्या एकट्याकडेच लागवड आहे का? नाही, कंपनीचा करार आता 243 एकरमध्ये झालेला आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये. बरं, आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये 243 एकरमध्ये करार झालेला आहे. त्यामध्ये 6 एकर जे क्षेत्र आहे ते मी शेतात लावलेलं आहे सध्या. अच्छा, तर हे मिरचीची लागवड करताना तुम्हाला काही प्रशिक्षण दिलं होतं का, किंवा ते कंपनीचे काही लोकांनी येऊन तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं का? नाही, कंपनीची जेव्हा पहिली भेट झाली त्यावेळेस त्यांनी आम्हाला करार पद्धतीनं करू हे बोलले होते. 295 रुपये प्रति दराने भाव ठरलेला होता. आणि त्यांचं बोलणं होतं ज्यावेळेस आपण लावणीच्या टायमाला एकरी 1000 रुपये बुकिंगनं त्यांनी बुकिंग घेतले. त्याच्यात त्यांनी कंपनीकडून बियाणे त्यानुसार एकरी 1000 रुपयाच्या बुकिंगमध्ये बियाणे त्यांनी दिलेत आणि त्या बियाण्याचा आपण रोप करून नंतर त्याची लागवड करावी. 6 एकर तुमच्या ह्याच्यामध्ये मिरची लागवड तुम्ही केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये पैशामध्ये काउंट करायचं म्हटल्यानंतर किती तुम्हाला उत्पादन मिळेल? तसं गृहीत तर मी 28 ते 30 लाखाच्या दरम्यान धरलंय. तर खर्च वजा जाता 22 ते 20 लाख रुपये शिल्लक राहतील असा अंदाज धरलेला आहे. वा, म्हणजे आता तुम्हाला मार्केटमध्ये जायची गरज नाही? नाही, आता आपल्याला मार्केटमध्ये जायची गरज नाही. आता ते व्यापारी जागेवरूनच घेऊन जातील मिरची. अच्छा, म्हणजे कंपनीने तसा करार केलेला आहे की जागेवरून आम्ही तुमची मिरची घेऊन जाईल. कंपनीचं म्हणणं असं आहे की उत्पादन करायची जिम्मेदारी तुमची, न्यायची जिम्मेदारी आमची. अच्छा, मग तुम्हाला एकंदर हा प्रयोग पहिल्यांदाच केला तुम्ही ना? हा, पहिलीच वेळ आहे. ह्याच्या आधी आपण फक्त टमाटे, टरबूज अशा प्रकारचे पिकं घेत होतो. मिरची आपण पहिलीच वेळ केली. ही मेडिकल मिरची आपल्याला माहीत पण नव्हती. त्याच्यात आपण
कंपनीशी बोलून करून हे एवढं केलेलं आहे प्रकल्प. तसं मिरचीचे प्रकार वेगवेगळे आहेत. तडका मिरची, हे मिरची. आता आम्हाला ह्या मिरचीकडे पहिल्यांदा असं वाटतं की तडका वगैरे देण्यासारखं ते असतं ना दाल तडकाला, हा. तशा पद्धतीची मिरची वाटली आम्हाला. पण हे नाही, नाही नाही ह्याला औषधी आहे. ही औषधी मिरची आहे. जी तडकेसारखी वापरते ती बेडगी मिरची आहे. हा. ही बेडगीमध्ये वेगळीच आहे, म्हणजे पॅप्रिका म्हणून आहे. एकदम मला चव नाही, सपक एकदम मिरची आहे. ही फक्त बाहेर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये याची डिमांड आहे. अच्छा. आणि हे लाल, एकदम प्रचंड लाल दिसते मिरची. ही हा एकदम तिखट आहे ना? ही का नाही, नाही? तिखट नाही, एकदम सपक. दिसायला दिसायला लाल पण एकदम सपक. अच्छा. मग आता ह्या लातूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान करणार आहात? तुम्ही जी हे लागवड अशी केली त्याच्या निमित्तानं. तरुणांना आता शेती करूच वाटत नाही सध्या तर. हम्म. शेती म्हणलं की नकोच. हम्म. मग तरुणांना माझा एवढाच सल्ला आहे की काहीतरी आता आधुनिक करायला पाहिजे. हम्म. कारण बेरोजगारीचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे लातूर जिल्ह्यामध्ये, तर बेरोजगारीचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. तरुणांना माझा एवढा सल्ला राहील की आता काहीतरी आधुनिक मार्गाकडे वळा तुम्ही. लोकांच्या ह्याच्यावर बसू नका, मला आणि 10,000 देतील महिना, 15,000 देतील. तो काळ गेला आता. हमाली करण्यापेक्षा मित्रांनो, बरेचसे तरुण आजकालचे की पण हा एक आमचा तरुण आहे की ते नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःच्या काळी आईची पूजा हे करत, मेहनत घेत, पूजा करत एक आधुनिक शेती करण्यामध्ये हातखंडा आहे त्यांचा आहे. आणि करता करता त्यांनी एक अनेक तरुण शेतकऱ्यांपुढे केवळ आतबट्ट्यामध्ये जाणारी शेती न राहता फायद्यामध्ये कशी आणता येते हे या तरुण शेतकऱ्यानं, प्रयोगशील शेतकऱ्याने एक उत्तम उदाहरण तुम्हाला दाखवून दिलेले आहे. मी लातूर जिल्ह्यातील समस्त विषय असं आवाहन करतो की त्यांनी या ममदापूर पाटीजवळ असलेल्या ऋतुराज मिरकले यांच्या शेताला जरूर भेट द्यावी. त्यांनी शेतीमध्ये कसे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत हे त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यावे आणि आधुनिक शेतीची कास धरून त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक उत्क्रांती, आनंदाचे दिवस कसं भरभराटीत आणता येईल. आणि शेतकऱ्यांनी जर चांगली आधुनिक पद्धतीची शेती केली तर त्यांना आत्महत्या करण्याचा मार्ग उरणार नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी. मित्रांनो, या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये आगळ्यावेगळे प्रयोग केलेले आहे हे पाहण्यासाठी माध्यमची टीम ममदापूर शिवारामध्ये आज आलेली होती. यावेळी आम्हाला ऋतुराज मिरकले यांच्या शेतामध्ये मिरचीचे काढण चालू असताना महिला मजूर दिसून आले. जिकडे पाहावे तिकडे लाल चिट्टुटूक मिरची झाडांना लगडलेली होती. अत्यंत विलोभनीय असे हे दृश्य पाहून मन प्रफुल्लित झाले होते. शेतीमध्ये कष्ट केल्यानंतर त्याचे फळ निश्चित मिळत असते हे आम्हाला यावेळी प्रकर्षाने दिसून आले. जिकडे पाहावे तिकडे मिरचीच मिरची दिसून येत होती आणि महिला कामगार मिरचीची तोड करताना या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येत आहेत. ऋतुराज यांच्या नेट शेडमध्ये आम्ही भेट दिली त्यावेळी मिरचीचे ढिगारेच्या ढिगारे या शेडमध्ये आम्हाला दिसून आले आणि या शेडमध्ये मिरचीच्या म्हणजे इतर छोट्या छोट्या मिरच्या किंवा निकृष्ट दर्जाच्या मिरच्या आहेत त्याची काढणी वेचणी चालू होती. ऋतुराज देखील मजुरांच्या सहकार्य करताना दिसून येत होता.
ममदापूर शिवारामध्ये अशा पद्धतीने मिरची वाळवट ठेवलेली होती. उन्हामध्ये वाळवट ठेवलेली ही मिरची आपल्याला दिसून येत आहे. कसं इथं राहत ते हे आहेत ऋतुराज मिरकले यांचे वडील. आज आपण वडिलांना मुलाने जे पराक्रम शेतामध्ये केलेला आहे, शेतीमध्ये जे त्यांनी आगळा वेगळा प्रयोग केलेला आहे, त्या मुलांबद्दल त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. चला तर आपण ऋतुराज मिरकले यांच्या वडिलाशी बातचीत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विक्रम नागनाथराव मिरकले. आपण ऋतुराजचे वडील. हो. तर तुमच्या मुलानं नोकरी न करता शेतीमध्ये काम करायचा ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला निर्णय सांगितला, त्यावेळेस तर तुम्ही शिवाय दिल्या असतील त्याला अक्षरशः. थोड्या तर शिवाय दिल्या, कारण काय ह्या युगात शेतीमध्ये काही परवडत नाही असं सगळेजण म्हणतात. आणि त्यातून आता शेती म्हणजे कसं आहे, आपले दुष्काळी भाग लातूर जिल्हा म्हणजे, आणि त्यात काय उत्पन्न निघेल का नाही हे गॅरंटेडच नाही काही. आणि शेती म्हणजे कसं आहे, आजकालची पोरं शेतीकडे बिलकुल फिरकना गेले. आणि आजकालची पोरं बघितले तुम्ही, यंग जनरेशन कशी आहे काय नाही, पण ह्यानं त्याच्यातून ती धाडस जी केला, शेतात यायचा निर्णय जी घेतला, ते आता मला योग्य पद्धतीचा निर्णय असं वाटतं. ज्यावेळेस मुलांनी तुमच्या धाडस करायचा प्रयत्न केला, म्हणजे कदाचित 4-5 वर्षापूर्वी, त्यावेळेस तुम्हाला अवघडल्यासारखं वाटत असेल. पण आज तुम्ही ज्यावेळेस आज पाहतात, शेतकऱ्यांनी वेगवेगळे टरबूज लावले, आज तर मिरची लावली वेगळी, तर हे पाहून तुम्हाला काय वाटतं? आता ते काय आनंदच होणार ना. जे नवीन प्रयोग केले त्यानं, कांदा केला 2 वर्षापूर्वी, कांदा 24 लाखाचा झाला. टमाटे केले होते गेल्या वर्षी, 800-900 रुपये कॅरेट टमाटे गेले. वैशाली टमाटे. योगा बॅड लक असं झालं की हरणाने आपलं पूर्ण टमाटे डिस्ट्रॉइड झाली. त्याच्यामुळे ती थोडं खचून गेला होता, पण त्याच्यातून आम्ही प्रोत्साहन दिलं त्याला. हरणाचा त्रास आहे का इकडे? हरणाचा खूप त्रास आहे. अच्छा. आणि तरी आम्ही त्याला प्रोत्साहन देत गेलो. काय आहे ती चलत राहते, ती आपल्या नैसर्गिक शेती आहे म्हणलं, जे आहे ती चालू द्यायचं म्हणलं. लॉस झाल्याला विचार नाही करायचा म्हणलं. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक गोष्टीत प्रॉफिट होणार हे असं आपलं काही हे नाही. शेती अशी पद्धत आहे, काही प्रॉफिट होईल ना लॉस होईल याचा काही विचार नाही करता, आहे ती पारंपरिक चालू ठेवावं लागतं. मग ह्यावेळेस मिरचीचा नवीन प्रयोग करायचा ठरवला. त्याच्यात त्यानं योग्य रीतीनं ही पार केलं, त्याबद्दल मला खूप खूप अभिमान वाटतो. तर यांनी मिरचीमध्ये आगळा वेगळा प्रयोग करून एक विक्रमच प्रस्थापित केलाय, एक आदर्श लोकांपुढे निर्माण केलाय. तर हे ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस मिरचीची लागवड झाली आणि ज्यावेळेस ती मिरची बहारात आली, म्हणजे पिकली, लाल झाली, ते पाहून तुमच्या ज्यावेळेस शेतात तुम्ही आलात, तर तुमची प्रतिक्रिया काय पहिली त्यावेळेस? नाही, मिरची तर सारखं आम्ही रोजच बघत होतो, पण आम्हाला वाटत नव्हतं की एवढी मिरची अशी येईल म्हणून, आणि असं उत्पन्न निघेल असं आम्हाला आशा नव्हती. कारण पहिलंच वर्ष होतं. आम्ही आता त्याने त्याच्या मित्राची मिरची बघून ते प्रयोग करायचा ठरवला होता. पाण्याचं कमतरता असल्यामुळे म्हणलो एवढी डेअरिंग नको म्हणलो होतो, पण नाही, मला पप्पा ही करायचंच आहे म्हणला. माझे जेवढी काय होईल ते होईल, मला लॉस होऊ द्या येऊ द्या, पण मी करणार म्हणजे करणार. आणि एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट लागलं यावर्षी. पूर्ण नवीन सगळं साहित्य घेणं, हे करणं, ड्रीप आले, त्याच्यात मल्चिंग आली, तार आली, काठी आली, लेबर प्रॉब्लेम, त्याच्यातून त्यानं ही करून पूर्ण यशस्वी करून दाखवल्याबद्दल मला अशी वाटतं. आज ऋतुराज मिरकले यांचे वडिलांचे जे मित्र आहेत, ते मित्र देखील आपल्या मुलाची, त्यांच्या मुलाची जे प्रगती केलेली आहे ते पाहण्यासाठी लांब लांबून आज त्यांच्या शेतामध्ये भेट देत आहेत. आज त्यांच्या सोबत आज भेटीला आलेले आहेत ते हत्ते, हे त्यांचे आलेले आहेत. ते नमस्कार. हत्तेचे म्हणजे लातूरमध्ये हत्तेनगर म्हणून जे प्रसिद्ध आहे ते हत्तेनगरचे मालक हेच. आपलं नाव? संजय हत्ते. संजयजी, तुम्हाला काय वाटतं एकंदर हे सगळं? पहिल्यापासून त्यांना कष्ट करत होतं, फार प्रामाणिक आहे मुलगा तो.
रोज सकाळी 6ला आपल्या कामाला यायचं, शेताकडे यायचं, त्याच्याबद्दल अभिमान वाटायचं. त्यांना वारंवार म्हणायचं शिक्षणाचं, अरे राहू दे, एखादे मुलगा शेती करू दे चांगला, आणि त्याचं त्यानं यश करून दाखवलं. त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद झालाय आणि अभिमान आहे त्याचा. यावर्षी ऋतुराज मिरकले, तुम्हाला माझा प्रश्न असा आहे की यावर्षी तुम्ही अशी मिरचीची लागवड वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, तर तसं आता आणखी तुमच्या डोक्यामध्ये असे काही प्रयोग आहेत का वेगवेगळे पुढच्या वर्षी करण्याचे? आहेत ना, भरपूर प्रयोग आहेत, काही तर करून बघा. पण कसं आहे, जरा ह्या वर्षी पाऊस का कमी झाला, पाण्याचं शॉर्टेज खूप आहे, करायची इच्छा भरपूर आहे, पण पाण्याचा पण विचार घेऊन करावं लागतं. म्हणून त्यासाठी ह्या वर्षी जरा दमधून चालणं चालू आहे. त्यांनी एक आगळा वेगळा प्रयोग त्यांच्या डोक्यात चालू आहे, परंतु एक सस्पेन्स म्हणून ते सांगणार नाहीयेत, कारण एक स्पर्धा असते. ते म्हणजे ते हे पाहून इतर शेतकरी देखील करू शकतात. त्यामुळे आपण पुढच्या वर्षी त्यांच्या शेतामध्येच येऊन त्यांनी काय आगळा वेगळा प्रयोग केला आहे त्याचा व्हिडिओ करून तुम्हाला आम्ही दाखवू. आणि या तरुण शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी आज मुद्दाम होऊन आम्ही लातूरपासून जवळपास 20-25 किलोमीटर अंतरावर असलेल्या ममदापूर शिवारामध्ये आलेलो आहोत. उद्देश हाच आहे की लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि या प्रेरणा घेऊन अशा पद्धतीच्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. केवळ रडत बसणे, शासन अनुदान देत नाही म्हणून रडत बसणे, किंवा नोकरीच्या पाठीमागे लागून नोकऱ्या मिळत नाहीत असं म्हणून रडत बसण्यापेक्षा असे वेगवेगळे प्रयोग करून जर तुम्ही शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचे उत्पादन घेऊन त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर तुम्हाला हमखास उत्पन्न घेता येतं आणि तुम्ही निश्चित करोडोपती होण्याच्या दिशेने तुमचं पाऊल पडलं जाईल, याबद्दल आम्ही खात्री देतो. धन्यवाद.